शिक्का देण्याची शक्यता, पवारांच्या कार्यक्रमात आमदार राजेंद्र शिंगणेंची उपस्थिती। भाजप रावसाहेब दानवेंना राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता, जालन्यातनं झाला होता दानवेंचा पराभव। पोलिसांना जमत नसेल तर 24 तास फोन बंद करा आणि हिंदूंवर सोपवा, भाजप आमदार नितेश राणेंचं चिथावणीखोर वक्तव्य। मुंबईची भूमिगत मेट्रो 3 लाईनचा पहिला टप्पा सप्टेंबरमध्ये सुरू होणार। बीकेसी ते आरे दरम्यानचा हा पहिला टप्पा होणार सुरू। पुण्यामध्ये दहीहंडीपासूनच लेझर बंदी लागू। लेझर बंदीमुळे नेत्रपटाला या ठिकाणी इजा झाल्याची सुमारे 15 प्रकरणं समोर आल्यानंतर महत्त्वाचा निर्णय। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 3.5 कोटींचं सोनं जप्त। महसूल गुप्तवार्ता संचालनालयाची कारवाई, तर अबुधाबीवरून आलेल्या दोघांनाही अटक। अकोल्यात नकली लसूण विक्रीला, सेवानिवृत्त पोलिसांना फेरीवाल्याकडून खरेदी केला सिमेंटचा लसूण। सिमेंट ब्लॉकनं भरलेल्या ट्रकचा अपघात, तर अहमदनगरच्या उड्डाणपुलावरची घटना, कुठलीही जीवितहानी सुदैवानं नाही। अकोल्यातील पुरात बैलगाडीसह शेतकरी बुडाला, ग्रामस्थांनी वेळीच वाचवल्यानं अनर्थ टळला। आता कुठेच देत नाही। बीड जिल्ह्यातील पाटोद्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी, मांजरा नदीला पूर, तर बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांचं आता पाणी संकट मिटणार। मुसळधार पावसामुळे राजस्थानच्या जयपूरमध्ये 4 मजली इमारत कोसळली, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही।